नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक सेमिनार घेतोय सीसॅटचा. सीसॅटमध्ये कॉम्प्रिहेन्शनचा. ठीक आहे. तर या सेमिनारचा उद्देश हा आहे, की आपण एक ऑनलाईन बॅच रन करणार आहे 16 तारखेपासून. ठीक आहे. तर त्या बॅचसाठी आपला हा पहिला सेमिनार असेल, जो ऑनलाईन स्वरूपाचा आहे, रेकॉर्डेड स्वरूपाचा आहे. ठीक आहे. तर माझं थोडंसं तुम्हाला मी हे सांगतोच. मी विवेक पाटील. फक्त उतारे हे माझं पुस्तक आहे. तर ही बॅच कशी असेल, काय असेल ते मी नंतर तुम्हाला सांगतो. पण कॉम्प्रिहेन्शनचं महत्त्व काय आहे तुमच्या सीसॅटमध्ये हे खूपच महत्त्वाचं आहे बघा, की जर तुम्हाला पास व्हायचं असेल, आता 13 सप्टेंबरला आपली पहिली प्रिलिम आपला आहे. 13 सप्टेंबर. याच्यामध्ये सीसॅट हा विषय तुम्हाला माहिती आहे, की खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय प्रिलिम पास होता येत नाही. तर या सीसॅटमध्ये पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असेल, तर तो कॉम्प्रिहेन्शनचा आहे. बरोबर आहे. कॉम्प्रिहेन्शन त्याला आपण मराठीमध्ये उतारे म्हणतो. तुमच्या सर्वांना माहीत असेल, की सीसॅटचा पेपर हा किती मार्कांसाठी आहे, काय आहे? तरीही एकदा मी तुम्हाला उजळणी करून देतो त्याची. सीसॅट हा पेपर अ, 200 मार्क्स टोटल. त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन किती मार्क्सला येतं? तर 125 मार्क्सला येतं. म्हणजे जवळपास हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. कॉम्प्रिहेन्शनचे तुम्हाला साधारणतः नाही, एक्झॅक्टली सांगायला पाहिजे. साधारणतः 50 क्वेश्चन्स येतात बघा 125 मार्क्सला आणि हे दरवर्षी येतात म्हणजे येतात. याच्यामध्ये काही दुमत नाही. प्रिलिम नापास होताना मुलांचं हेच आहे, की पहिल्यांदा मुलं याच्याकडे जास्त दुर्लक्ष करतात. म्हणून याचं कमी मार्क्स येतात बघा. पण या विषयाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, अ, थोडंसं तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं, तर याच्यामध्ये कमीत कमी 125 पैकी 100 मार्क्सपर्यंत आपल्याला जाता येतं बघा. ठीक आहे. पण काय होतं, की याकडे दुर्लक्ष होतं. मग आता याचा अभ्यास कसा करायचा, काय करायचा ते आपण बघणार आहे बघा थोडं. ठीक आहे. तर आपण थोडं अजून डिटेलमध्ये जाऊया. कॉम्प्रिहेन्शन आपल्या सीसॅटच्या 80 क्वेश्चनमध्ये कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रिहेन्शनचे 125 मार्क्स हे मार्क्स इथं लिहितो आणि क्वेश्चन्स किती आहेत तर 80 50 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर येतं हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. सेकंड पार्ट कुठला आहे आपला इम्पॉर्टंट? तर रिझनिंगचा हा तुमचा सेकंड पार्ट आहे, जो जास्त महत्त्वाचा आहे. याचे किती मार्काला येतं? हा 50 मार्क्सला येतो बघा. म्हणजे साधारणतः 18 ते 20 क्वेश्चन्स याचे आहेत. ठीक आहे. थर्ड पार्ट जो आहे तो कुठला आहे? तो मॅथ्स आहे. त्याचे एक 5 ते 7 क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. क्वेश्चन्स म्हटलं तर 5 ते 7 क्वेश्चन्स आहेत हे. आणि जर मार्क्स जर म्हटलं तर 12 ते 15 मार्क्सपर्यंत हा तुम्हाला येतो. आणि थर्ड पार्ट जो आहे, सॉरी फोर्थ पार्ट जो आहे, तो आहे आपला डी डिसिजन मेकिंगचा. ठीक आहे. तर याचे 12.5 मार्क्स हे ठरलेले असतात. निगेटिव्ह सिस्टम याला नाहीये. 5 क्वेश्चन याचे येतातच येतात. ठीक आहे. तर हा पार्ट याच्यातला फार जास्त महत्त्वाचा आहे. पण काय आता थोडंसं पुन्हा एकदा बघा. कॉम्प्रिहेन्शन 125 मार्क्स आहेत. पण याच्याकडे मुलांचं दुर्लक्ष होतं. म्हणून याला आपल्याला लक्ष द्यायचं व्यवस्थित. ठीक आहे. 50 क्वेश्चन्स आहेत, येतात म्हणजे येतात दरवर्षी. याच्यामध्ये बाबा काय एखाद्या वेळेस 45 क्वेश्चन आले, काय आलं, असं काही होत नाही. याच्यात धोका एकच आहे प्रिलिममध्ये, की आपण नापास होताना धोका एकच आहे, की या पार्टकडे मुलांचं दुर्लक्ष होतं. ठीक आहे. आता याच्याकडे दुर्लक्ष का होतं, काय होतं, कसं होतं ते आपण थोडंसं बघूया बघा. आता कॉम्प्रिहेन्शनकडे दुर्लक्ष होण्याची कारणं काय आहेत? तर मुलांना स्वतःचा कॉन्फिडन्स नसतो, की याचा अभ्यास कसा करायचा, काय करायचं? एक्झॅक्टली मुलं याच्याकडे लक्ष देत नाहीत. म्हणून याच्यातला मुलं याच्याकडे दुर्लक्ष करतात. ठीक आहे. तर याचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी आहेत, की ज्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कसे क्वेश्चन सोडवायचे, काय सोडवायचं हे आपल्याला थोडंसं बघायला पाहिजे. बघा कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? तर तुम्हाला आकलन, त्याला मराठीमध्ये काय आकलन हा शब्द दिलेला आहे बघा. आकलन म्हणतात. आता आकलन म्हटल्याच्या नंतर तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर तुम्हाला 350 ते 400 शब्दांपर्यंत साधारणतः हा एक उतारा असतो. ही काही एक इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि त्याच्यावर काय असतात, तर 5 क्वेश्चन्स असतात. त्याच्या आधारे तुम्हाला तो सोडवायचा असतो.
ठीक आहे. एकदम सिंपल वे आहे याचा. पण याच्यातले जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला नाही, तर याच्यातले जास्तीत जास्त 2 ते 3 क्वेशन्स बरोबर येतात आणि दरवेळेस तुमचे 2 क्वेशन चुकतात. आणि मला सांगा जर तुम्ही असे जर 10 पॅसेज सोडवले, तर तुमचे किती क्वेशन्स बरोबर येतील? 30 क्वेशन्स बरोबर येतील आणि 20 क्वेशन्स चुकतील. 20 म्हणजे काय निगेटिव्ह सिस्टम जर आपण बघितली, तर 7 मार्क्स 7 क्वेशन्स हे तुमचे गायब होतात. म्हणजे काय 23च क्वेशन्स बरोबर येतात आणि या 23 क्वेशन्सच्या आधारे तुम्ही पूर्व परीक्षा पास होता येत नाही. जे म्हणतात ना, की जी मुलं पास होतात त्यांना साधारणतः मला असं वाटतं पास व्हायचं असेल तर कॉम्प्रिहेन्शनला आउट ऑफ 125 पैकी 100 मार्क्स आले पाहिजे. म्हणजे जर तुमचं सीसॅटमध्ये जर तुमचं टार्गेट असेल किती 150 मार्कांचं, हे तर टार्गेट आता यावर्षी पाहिजेच तुम्हाला. जर 150 मार्कांचं टार्गेट असेल, तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनला निग्लेक्ट करता येणार नाही. कॉम्प्रिहेन्शनचे याच्यात किमान 100 मार्क्स तुमचे 125 पैकी आलेच पाहिजे. पण हे मार्क्स येतील कसे? अडचणी काय आहेत? याकडे आपण थोडं अजून लक्ष देऊ बघा. बघा, मुलं म्हणतात, की भरपूर वेळा असं होतं, की आम्ही जे उत्तर दिलेली आहेत, ती आयोग चुकीची देतो. आयोगाला समजत नाही, आयोगाचे काही क्वेशन्सचं काही समजत नाही, कसं काय त्याचं उत्तर येतं. तर यामागं काही कारणं आहेत बघा. तर पहिलं कारण काय आहे? एक पहिली गोष्ट, पहिला रूल एक लक्षात ठेवा, की जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला उतार्याच्या माध्यमातून दिलेली आहे, तिला योग्य मानणे. त्या इन्फॉर्मेशनला योग्य मानणे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती करेक्ट इन्फॉर्मेशन व्हॉटेव्हर इन्फॉर्मेशन दिली आहे ती करेक्ट मांडणे आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारेच सर्व काही उत्तर दिले. म्हणजे काय? स्वतःचे लॉजिक इथे लावायचे, स्वतःचे लॉजिक इकडे लावायचे नाही. स्वतःचे लॉजिक इकडे नकोत आपल्याला. कुठल्याही प्रकारचं स्वतःचं जे इन्फॉर्मेशन तुमचं जे काही तुमचं नॉलेज आहे, स्वतःचं जनरल नॉलेज आहे, ते तुम्हाला उतार्यांमध्ये लावायचं नाही. ते आपल्याला जी-एसमध्ये यूज करायचं. ठीक आहे. तर पहिला एक याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हटल्याच्या नंतर काय आहे, तर स्वतःचं जे काही जनरल नॉलेज आहे, स्वतःचे जे काही इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ आहे, ती उतार्यामध्ये लावायची नाही. म्हणजेच काय, ज्या इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे त्याच्या आधारे सर्व तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. स्वतःचं मनानं काही लिहायचं नाही त्यामध्ये. जे काय आलेलं तिथूनच घ्यायचं. ठीक आहे. तर ही इथं मुलांचं फार चुकतं बघा इथं. तर हे आपल्याला याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे. तर ते आपण क्लासमध्ये आपल्या बॅचमध्ये आपण करून घेणारच आहेत. आणि दुसरं मुलांचं काय असतं, की अ, वाचायला स्पीड नाही. वाचायला स्पीड येत नाही किंवा अजून काही मुलांचे आहेत, की सर्व 10च्या 10 पॅसेजेस अटेम्प्ट होत नाहीत. 50च्या 50 क्वेश्चन अटेम्प्ट होत नाहीत. सिक्वेन्स काय असायला पाहिजे किंवा जे काही उत्तरं लिहितो, ती बरोबर कशी आली पाहिजे. हे सर्व जे उत्तर आपले जे काही क्वेशन्स आहेत, ते आपण बॅचमध्ये ते आपण घेणारच आहेत. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की काही गोष्टींकडे माणसानं फार बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजेच काय? आता काही गोष्टी म्हणजे काय, तर 2013 आपल्याला पहिल्यांदा सीसॅटचा पेपर आला होता. 2013 ते 2019 2020 ची एक्झामचं टार्गेट असेल 2013 ते 2019 यामध्ये आयोगाचे आयोगाचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही पेपर आहेत, त्यांचं डिटेल एनालिसिस डिटेल एनालिसिस. पण आता एनालिसिस, विश्लेषण याचा अर्थ पण फार महत्वाचा आहे बघा. आता 13 पासून 19 पर्यंतचे जर आपल्याला आयोगाचे जितके काही क्वेश्चन्स आले असतील, त्यांचं डिटेल एनालिसिस ते जर आपल्याला व्यवस्थित करायचे असतील, तर आपल्याला हे माहीत पाहिजे, की आयोगानं जी उत्तरं दिलेली आहेत, तर तीच उत्तरं त्यांनी का दिलेली आहेत, बरोबर आहे? तर याचं उत्तर कुठं सापडत नाही. मग मुलांचा जो हे आहे, उत्तरांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो नकारात्मक होत जातो. तर ते आपण क्लास करून घेणार आहे 2013 पासून ते 2019 पर्यंतचे सर्व पेपर आपण क्लासमध्येच घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपली प्रॅक्टिस. तर याचा सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी ते मी तुम्हाला सांगतच होतो बघा. 2013 ते 2019 चे प्रश्न पेपर झाल्याच्या नंतर प्रॅक्टिस हे पण खूप इम्पॉर्टंट आहे बघा. प्रॅक्टिस त्याच्यानंतर टेस्ट पेपर. मुलांचं काय होतं, अभ्यास कॉम्प्रिहेन्शनचा अभ्यास करत असताना
कुठल्याही मुलं काय करतात, आयोगाचे घेत नाहीत. कुठल्याही पेपरचे टेस्ट पेपर आणतात, एखादा पुस्तक आणतात आणि काय करतात, पुस्तक आणल्याच्यानंतर त्यातलं काय करतात, पुस्तक आणलं, त्यातला 2 उतारे घ्यायचे, 1 उतारा घ्यायचा, कसा तरी सोडवायचा, त्याचं ॲनालिसिस करायचं नाही आणि डायरेक्टली तुम्ही एक्झामला जाऊन बसता. तर याचे काही आपल्याला हे बघायला पाहिजे, की ही चुकीची पद्धत आहे. ही चुकीची पद्धत आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पहिल्यांदा, तर अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग तुमची झाली पाहिजे. अंडरस्टँडिंग म्हणजे काय? तर आयोगाचे सर्व पेपरचं डिटेल ॲनालिसिस झालं पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप याच्यामधली काय आहे? अंडरस्टँडिंग नंतर की तुम्ही एखादं चांगलं जे पुस्तक आहे, ते तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यातले काही तुम्ही सोडवायला अंडरस्टँडिंग म्हणजे काय? आयोगाचे जे आहेत ते सर्व इथं सोडवायला पाहिजे बघा, आयोग. त्यानंतर एखादं व्यवस्थित जे बुक आहे, ते आणून तुम्ही घरी सोडवायला पाहिजे. थर्ड स्टेप काय आहे याच्यामधली? तर त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट पेपर सोडवा. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतःचा जो कॉन्फिडन्स आहे, तो चेक करा. पण काय होतं मुलांचं, डायरेक्टली मुलं एकतर टेस्ट पेपर सोडवायला सुरुवात करतात. माहिती काहीही नसतं, की कसं क्वेश्चन सोडवायचे, काय क्वेश्चन सोडवायचे आणि डायरेक्टली टेस्ट सोडवायला घेतात. तर यामुळं मुलांचा जो आहे कॉन्फिडन्स तो वाढत नाही बघा. तर आता बघा, हा आपल्याला अंडरस्टँडिंग आयोगाचे क्वेश्चन्स कशाच्या बेसिसवर येतात ते आपण थोडंसं बघूया. कशाच्या बेसिसवर येतात आयोगाचे क्वेश्चन्स, पेपर कसे सेट होतात, क्वेश्चनचा फॉर्मॅट काय असतो, ते त्यांनी का दिलेलं आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपण थोडं बघूया. बघा, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? तर कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. तर तिथं काय लक्ष द्यायचं आहे आपल्याला, की बघा, की तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन दिली त्यामध्ये किती अर्थ निघतात, काय निघतात, कसे निघतात ते आपल्याला बघायचं आहे. तर कॉम्प्रिहेन्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत तर ते कीवर्ड्स. कीवर्ड्स, हिडन मीनिंग, हिडन मीनिंग हे आपल्याला बघायला पाहिजे. ठीक आहे. कीवर्ड्स, हिडन मीनिंग, त्यानंतर कॉन्सेप्ट, जे काही कॉन्सेप्ट्स असतील ना, हे सगळे अंडरस्टँड झाले पाहिजे. आता कॉन्सेप्ट कुठले-कुठले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, की जसं शक्य प्रयोजन काय आहे? उतार्याचं शक्य प्रयोजन. त्यानंतर काय केंद्रवर्ती संकल्पना काय आहे? केंद्रवर्ती संकल्पना काय आहे? शीर्षक काय आहे? त्यानंतर अजून काय याच्यात कॉन्सेप्ट्स आहेत, तर गृहीतके काय आहेत? 2015-16ला भरपूर क्वेश्चन याच्यावर गृहीतकांवर विचारलेले आहेत. गृहीतके काय आहेत? तर्क काय आहे? याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? अनुमान काय आहे? तर याच्याकडे मुलं लक्ष देत नाहीत. तर हे काय आधी कीवर्ड्स बघा, हिडन मीनिंग बघा, त्याच्यानंतर कॉन्सेप्ट्स बघा, सर्व क्लिअर करून घ्या. ह्या पद्धतीनं तुम्हाला यायला पाहिजे. आता कीवर्ड म्हणजे काय? तर हे डायरेक्टली आपण काय करू, एक 2014चा पेपर डायरेक्टली त्यातला एक क्वेश्चन, एक पॅसेजेस आपण सोडून बघूया इथे. तर त्याचे कसे-कसे अर्थ निघतात ते आपण सर्व बघूया. तर आधी ही सर्व क्लॅरिटी, ही सर्व अंडरस्टँडिंग आधी झाली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिसवर उतरा. डायरेक्टली आधी प्रॅक्टिसवर उतरू नका आणि नंतर आयोगाकडे येऊ नका. आधी आयोग, नंतर पुस्तक, नंतर टेस्ट आणि नंतर आयोग आपल्याला पेपर द्यायचा, अटेम्प्ट करायचा. यानुसार जर गेलं तर ठीक आहे. काही-काही मुलांचं तर मी इतकं खतरनाक काही गोष्टी बघितलेल्या आहेत, की मुलं काय म्हणतात, की काही मुलं तर म्हणतात, आम्ही डायरेक्टली आयोगाला गेल्याच्या नंतरच सोडवतो उतारे. तर हा सुसाईड अटेम्प्ट आहे. हा तर कधीच याच्यात मार्क्स येत नाहीत बघा. आणि एक अटेम्प्ट म्हणजे साधारणतः 2 वर्षाचा कालावधी आहे. कमीत कमी 2 वर्षाचा कालावधी. तर हे जर तुम्हाला पास व्हायचं असेल, तर यानुसार आपल्याला जायला पाहिजे. आता कीवर्ड्स काय आहेत? हिडन मीनिंग कशा असतात? ते डायरेक्टली आपण आयोगाचा एक सोडूनच बघूया. ठीक आहे. डायरेक्टली आपण त्याच्यावरच उतरूया आता. जास्त काही हे न करता. ठीक आहे. आता बघा, हा जो आहे हा 2000 आता आता जे काही मी सांगणार आहे, जे काही मी बोलणार आहे, याचा खूप जास्त फायदा जर करून घ्यायचा असेल, तर तो कधी होईल? हा व्हिडिओ, हा सेमिनार डायरेक्टली करून नाही.
तर काय करावं लागेल बघा तुम्हाला. तुम्ही 2014चा पहिला जो पॅसेज आहे, तो तुम्ही आधी वाचा, तो सोडवा आणि त्याच्यानंतरच त्याच्या पुढचा व्हिडिओ बघा. त्याशिवाय याचा फायदा होणार नाही. ठीक आहे. जे काही कीवर्ड्स वगैरे असतील त्यांचा काही तुम्हाला समजणार नाही. आता बघा सुरुवात हा आहे 2014चा. ठीक आहे. आता थोडंसं अजून सांगतो. काही मुलांचं काय चुकतं, की आधी पॅसेज वाचायचे. आधी पॅसेज की प्रश्न? हा खूपच लोकांचा खूप मोठा प्रश्न आहे बघा. आधी पॅसेज वाचायचा की आधी प्रश्न वाचायचे? तर बघा, मी रिकमेंड करतो की आधी पॅसेज वाचायला पाहिजे. प्रश्न आधी वाचायचे नाहीत. आता जर बघा, जर तुम्ही आधी प्रश्न वाचले तर होणार काय आहे, तर त्याचा सगळ्यात मोठा धोका तुम्हाला सांगतो. टेक्निकली एकदम करेक्ट वेनं जायचा अभ्यास करायचा असेल तर. बघा, हा एक समजा आपल्याला आयोगाने एक काय दिलाय, हा समजा एक पॅसेज दिलेला आहे 300 मार्कांचा, 300 शब्दांचा, 300 ते 350 शब्दांचा समजा एक पॅसेज आलेला आहे. याच्यावर तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 क्वेश्चन्स आहेत समजा याच्यावर. काय होतं, आधी जर तुम्ही क्वेश्चन जर वाचले, तर काय होतं, की या या क्वेश्चन्स मधले काही महत्त्वाचे शब्द तुमच्या लक्षात राहतात आणि सगळ्यात जास्त लक्षात काय राहतं, तर 4थ्या आणि 5व्या क्वेश्चन मधला काही महत्त्वाचे शब्द तुमच्या लक्षात राहतात आणि मग काय करता तुम्ही, ह्या पॅसेजमध्ये तुम्ही एक शोध मोहीम राबवता. कशाची शोध मोहीम राबवता? की क्वेश्चन्स जे काही शब्द तुम्हाला आहेत, ते शब्द तुम्ही इथं शोधण्याचा प्रयत्न करता. मग काय होतं, की आकलन हा जो शब्द आहे, आकलन, कॉम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतात, ते सर्वच बाजूला राहतं. तुम्ही कॉम्प्रिहेन्शन करत नाही. तुम्ही काय करता, शोधता आणि हे जर शोधायचंच असतं, तर आयोगानं हे असं तुम्हाला दिलंच नसतं. आता बघा, मग काय होतं, आकलन न झाल्यामुळे काय होतं, पहिला तुम्ही क्वेश्चन वाचता आणि तुम्ही काय करता, पॅसेजमध्ये जाता, पुन्हा तो सर्व पॅसेज वाचता. सेकंडमध्ये तुम्ही क्वेश्चनमध्ये जाता, पूर्ण पॅसेजमध्ये जाता, पुन्हा तो पॅसेज पूर्ण वाचता. थर्ड तुम्ही काय करता, पुन्हा पॅसेजमध्ये जाता आणि यातले हे क्वेश्चन 2 तुमचे आधी सोडवता. मला सांगा, जर तुम्ही एक पॅसेज 4 वेळा जर वाचत असाल, एक पॅसेज जर 4 वेळा वाचत असाल, तर किती क्वेश्चन्स तुमचे सोडून होतील? मला असं वाटतं, की जास्तीत जास्त 4 ते 5 4 ते 5 पॅसेजेस तुम्ही सोडवू शकता. त्याच्यावर नाही. 4 ते 5 पॅसेज म्हणजे काय? 20 ते 25 क्वेश्चन फक्त आणि 10% याच्यामध्ये तुमची ॲक्युरसी खूप चांगली राहते. नो डाउट तुम्ही जर आधी जर क्वेश्चन जर वाचला, तर तुमची ॲक्युरसी जास्त राहते. पण क्वेश्चन जास्त सॉल्व्ह होत नाहीत, मार्क्स जास्त येत नाहीत, म्हणून नापास होण्याचे जास्त मुलांचे याच्यामध्ये पर्सेंटेज जास्त आहे. म्हणून कॉम्पिटिशन खूप जास्त स्ट्राँग आहे. टेक्निकल वेने तुम्हाला कसं फास्ट सोडवता येईल ते आपल्याला बघायचं आहे. म्हणून आधी माझं म्हणणं काय आहे, तर आधी तुम्ही पॅसेजच वाचा. त्याशिवाय पुढे जाऊ नका. मग आधी पॅसेज वाचत असताना मुलं म्हणतात, की कुठल्या शब्दांवर लक्ष द्यायचे, कसा वाचायचा ते काही माहीत नाही. म्हणून आपण आपण काय करणार आहे, तर तो एक पॅसेज आपण आता घेणार आहे सरळ. ठीक आहे? ठीक आहे. आता बघा, हा 2014चा आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो. हे माझं एक्सप्लेनेशन, या पॅसेजचं एक्सप्लेनेशन ऐकण्याच्या आधी तुम्हाला काय करायला पाहिजे? तर तुम्हाला आधी हा पॅसेज स्वतः सोडवायला पाहिजे 10 मिनिटात. 10 मिनिटं घेऊन आणि नंतरच पुढे हा तुम्हाला जायला पाहिजे. आता बघा, इथे सुरुवातीला त्यांनी काय सांगितलेलं आहे? तर इथे यांनी काय म्हटले? आधी आपण क्वेश्चन वगैरे काही बघणार नाही. डायरेक्टली आपण पॅसेज बघू आणि नंतर आपण त्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे? आता बघा इथं काय म्हणतो हा, बघा, इथं काय म्हटलं यांनी, अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. आता इथनं हा वर्ड जो आहे स्वतःसाठी, इथे फार महत्वाचा हा वर्ड आहे बघा. ठीक आहे. तर हा वर्ड जो आहे हा फारच महत्वाचा आहे. स्वतःसाठी. काय, अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. याच्यामध्ये काही हिडन हा जो वर्ड आहे, ते हा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये काही हिडन मिनिंग्स वगैरे आपल्याला काही तयार होतात का? याच्यावर काही क्वेश्चन होऊ शकतो का? तर याचं बघायला पाहिजे. तुम्ही जर बघितलं समजा इथे बघा, अर्ध्या शतकानंतर अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले आणि हे स्टेटमेंट बी थोडंसं वेगळ्या प्रकारे लिहिलंय बघा खाली. अर्ध्या शतकानंतर भारतीय कसं मरावं ते शिकले. या 2 स्टेटमेंटमध्ये काय डिफरन्स आहे? तर इथे कुठला आहे वर्ड?
स्वतःसाठी इथे वर्ड आहे आणि इथं काय आहे तर इथं वर्ड तो नाहीये. तर हा वर्ड काही अर्थाला काही इन्फ्लुअन्स करतोय का? ते आपल्याला बघायला पाहिजे. आता बघा याचा अर्थ काय होतो? अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की अर्ध्या शतकाआधी म्हणजे काय पूर्वी समजा आपण याला शब्द वापरू पूर्वी. पूर्वी भारतीयांना मरणं माहीत आहे. फक्त काय तर स्वतःसाठी नाही. म्हणजे याचं काय? पूर्वी मरणं माहीत आहे. मरणं माहीत. फक्त काय तर स्वतःसाठी नाही. ठीक आहे. मरणं माहीत आहे पण स्वतःसाठी नाही. स्वतःसाठी नाही. याचा काय अर्थ होतो इथे? अर्ध्या शतकानंतर भारतीय कसं मरावं ते शिकले. म्हणजे पूर्वी मरणं माहीत आहे का? म्हणजे पूर्वी मरणच माहीत नाहीये. आत्ता आत्ता कुठं मरणं शिकायला लागले. अर्ध्या शतकानंतर भारतीय कसं मरावं ते शिकले. आधी मरण माहीतच नाहीये. इथे काय अर्थ आहे, की पूर्वी मरण माहीत आहे, फक्त स्वतःसाठी नाही. आपल्या पॅसेजमध्ये आलेला हे स्टेटमेंट आहे बघा, आपल्या पॅसेजमध्ये आलेलं. तर याच्यासाठी इम्पोर्टंट जे आहे ना, हे हे असे अर्थ तुमच्या लक्षात यायला पाहिजे बघा. याच्यावरच आयोगानं एक्झॅक्टली क्वेश्चन विचारलेला आहे. काय अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. म्हणजे याचा अर्थ काय? मरणं माहीत आहे. मरण माहीत. फक्त स्वतःसाठी नाही. तर याच्यावर डायरेक्टली आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. हे मॅटर करतं. बघा, हा क्वेश्चन कुठं आहे? ते आपण जरा बघूया. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे. तो जरा बघायला पाहिजे. काय? तर भारतीय सैफूभाईच्या मते, ठीक आहे, आता व्हॉटएव्हर काय असेल ते, भारतीयांना पूर्वी कसे मरावे ते माहीत नव्हते. पॅसेजमध्ये काय आलेलं आहे, की मरणं माहीत आहे, फक्त स्वतःसाठी नाही. म्हणजे स्टेटमेंट कसं होईल? हे स्टेटमेंट चुकीचं होईल. ठीक आहे. लक्षात येतंय, की क्वेश्चन कसा तयार होतो, कुठनं तयार होतो. ठीक आहे. तर या गोष्टींकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे बघा. तुमच्या लक्षात आलंच असेल, की मला म्हणायचं काय आहे, की इथे काय म्हटलं यांनी, अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. कुठल्या वर्ड इथे इम्पॉर्टंट आहे? तर स्वतःसाठी इथे वर्ड हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. यात म्हणजे काय तर स्वतःसाठी मरण्यात आम्हाला आयर्लंड आणि रशियातील आता बघा जेव्हा पॅसेजमध्ये एखादा देश येतो, प्रदेश येतो, एखाद्या सिटीचं नाव येतं, त्याच्यावर आयोगानं क्वेश्चन दरवर्षी तयार केलेले आहेत. तर या गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. बघा, अर्ध्या शतकानंतर भारतीय स्वतःसाठी कसं मरावं ते शिकले. याच पहिल्या स्टेटमेंटवर ऑलरेडी आयोगाने एक क्वेश्चन विचारून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर यात आम्हाला आयर्लंड आणि रशियातील हुतात्म्यांच्या उदाहरणांमुळे खूपच मदत मिळाली. जेव्हा पॅसेजमध्ये एखादा देश येतो, प्रदेश येतो, एखाद्या सिटीचं नाव येतं, व्हिलेजचं नाव येतं, एखादा क्लायमॅटिक रिजन येतो, त्याच्यावर 100% क्वेश्चन येतात. म्हणून याला गोल करायला पाहिजे बघा. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतो, म्हणून याचं देखील मूळ केवळ भारतात शोधणं चुकीचं होईल ना? अलबत. अलबत म्हणजे काय? तर ऑफकोर्स. ठीक आहे. ऑफकोर्स. कुणाचं नाव नाहीये. अलबत सैफूभाई सगळ्या जगाचे धागेदोरे एकमेकात गुंतलेले आहेत. बघा इथं काय शब्द आलेला आहे? सैफूभाई. जेव्हा पॅसेजमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव येतं, तेव्हा कुठलाही राजकारणी असो, साधा मनुष्य असो, कुणीही असो, आपल्या ओळखीचा असो नसो, कुणाचंही नाव आलं, की त्याला गोल करायचं, त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघा ह्या जर गोष्टी तुम्हाला माहीत असतील, की जसं देशाचं नाव सांगितलं, गोल करायचं. इथं व्यक्तीचं नाव आलं, गोल करायचं. क्वेश्चन येतात त्याच्यावर. मग हे जर माहीत असेल, त्याच्यावर क्वेश्चन येणार आहेत, तुम्ही जास्त फोकस होणार तिथे. बघा. नंतर काय म्हणतो, सगळ्या जगाचे धागेदोरे एकमेकात गुंतलेले आहेत. शंकर कोणत्याही क्रांतिकारक चळवळीचं सामर्थ्य 2 गोष्टींवर निर्भर असतं. आता बघा इथं काय आलंय 2. 100% याच्यावर क्वेश्चन असणार बघा पुढं. 2 गोष्टींवर निर्भर असतं. तिला आंतरराष्ट्रीय परिस्थिती आधी उदाहरणातून किती प्रेरणा मिळते ही एक. आता 2 म्हटल्यानंतर ही पहिली आहे. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याला अंडरलाईन करायचं. ही एक म्हटल्यानंतर याला गोल करायचं. आणि देशातील सर्वाधिक क्रांती प्रमाणाचा वर्ग तिच्यात किती प्रमाणात भाग घेतो ही दुसरी. ठीक आहे. याला गोल करा. इम्पॉर्टंट आहे. दोन्ही गोष्टी पाहिजे बघा. 2 गोष्टींवर निर्भर असतं. एकाच गोष्टींवर निर्भर आहे का? जर असा क्वेश्चन इथे विचारला, की कुठल्याही क्रांतिकारक चळवळीचं सामर्थ्य एकाच गोष्टीवर निर्भर असतं, तर काय होईल हे? चुकीचं स्टेटमेंट होईल. आयोगानं क्वेश्चन याच्यावर विचारलेला आहे बघा. ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. पुढे काय म्हणतोय बघा. दुसरा शक्तिस्रोत म्हणजे पहिल्या शक्तिप्रवाहाची काही उदाहरणं आत्ता दिलीच. आता पहिल्या शक्तिप्रवाहाची उदाहरणं कुठे दिली? तर इथं दिलेली आहे त्यांनी. दुसरा शक्तिस्रोत म्हणजे बघा हा जो वर्ड आहे, जेव्हा पॅसेजमध्ये म्हणून, म्हणजे हे वर्ड येतात, त्याच्यावर आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे.
कामगार, किसान, जनता. बघा इथं फुल स्टॉप आले ना, इथं फुल स्टॉप आहे. म्हणजे काय दुसरा शक्ती स्रोत म्हणजे कामगार, किसान, जनता. म्हणजे इथे हे 3च आहेत. त्याच्या बाहेर नाही फुल स्टॉप आला म्हणजे काय? आता बघा क्रांतीची लढाई तेच लढू शकतील. आता बघा कीवर्ड म्हणजे काय? कीवर्ड काय असतात? तर कीवर्ड काय असतात, की जे आपल्या ठीक आहे, कीवर्ड म्हणजे काय असतात? ते पण तुम्हाला थोडंसं सांगतो मी. कीवर्ड काय असतात? तर हे आपल्याला थोडंसं बघायला पाहिजे, की कीवर्ड्स काय असतात? जे आपल्या विधानाला एक विशिष्ट अर्थ देतात. विशिष्ट अर्थ देणारे जे वर्ड आहेत त्यांना आपण कीवर्ड म्हणतो बघा. ठीक आहे. तर या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्यायचं, की कीवर्ड्स आता कीवर्ड बघा आता विशिष्ट लक्ष देतात म्हणजे काय? आता बघा काय म्हणतो इथं हा इथून चालू होतो आपण. कोणत्याही क्रांतिकारक चळवळीचं सामर्थ्य 2 गोष्टींवर निर्भर असतं इथपर्यंत झालंय. हां, क्रांतीची लढाई तेच लढू शकतील. क्रांतीची लढाई तेच लढू शकतील ज्यांच्याकडं हरण्याजोगं काहीच नसतं. म्हणजे काय? दुसरं कुणीही नाही. तेच म्हणजे क्रांतीची लढाई तेच लढू शकतील ज्यांच्याकडे हरण्याजोगं काहीच नसतं. म्हणजे दुसरं कुणीही नाही. 100% याच्यावर आयोग क्वेशन विचारणार. कारण की हा कीवर्ड आहे काहीतरी विशिष्ट अर्थ देणार आहे आपल्या विधानाला. ज्यांच्याकडे हरण्याजोगं काहीच नसतं. आता बघा मग हरण्याजोगं काय-काय आहे? कोण होऊ शकत नाही. सकिनाच्या ओठांची लाली, हा बंगला, ही बापाची तालुकीदारी गाव, गमावण्याची भीती ज्याला वाटते, तो कसला क्रांतीचा सैनिक होणार? म्हणजे काय इथं क्वेशन मार्क आहे. म्हणजेच काय? तो क्रांतीचा सैनिक होऊ शकणार नाही. बघा काय म्हणतोय? क्रांतीचं वाहन सामान्य जनताचं होऊ शकेल. इथं कीवर्ड काय आलेला आहे? सामान्य जनताच. जनताच हा कीवर्ड नाहीये इथे. काय कीवर्ड आहे? सामान्य जनताच. हा पूर्ण कीवर्ड आहे. म्हणजे याचा अर्थ काय? दुसरं कुणीही होऊ शकणार नाही. थोडंसं आपण या बोर्डवर जाऊया. बघा, इकडे काय म्हणतोय हा? क्रांतीची लढाई तेच लढू शकतील, ज्यांच्याकडे हरण्यासारखं काहीच नसतं. म्हणजेच काय? दुसरं कुणीही नाही. ठीक आहे. क्रांतीचं वाहन सामान्य जनताच होऊ शकेल. याचा अर्थ काय बघा? सामान्य जनताच. लागला म्हणजे काय? दुसरं कुणीच नाही. म्हणजे याचा अर्थ काय? जर आपण इथं म्हटलं, की श्रीमंत क्रांती करू शकत नाही, हे विधान कसं होईल? हिडन मीनिंग तयार करतोय बघा हा शब्द. हा जो वर्ड आहे, हा हिडन मीनिंग तयार करतोय. श्रीमंत क्रांती करू शकत नाहीत. हे विधान कसं होईल? हे विधान इथे योग्य होतंय बघा. काय? क्रांतीचं वाहन सामान्य जनताच होऊ शकेल. म्हणजे काय दुसरं कुणीही नाही. श्रीमंत क्रांती करू शकत नाही. विधान योग्य ठरतं. याच्यावर सेम आयोगाने इथे क्वेश्चन विचारलेला आहे बघा. तर हे आपल्याला बघायला एकदा पुन्हा इथं वाचा. बघा. म्हणून म्हणतो क्रांतीचं वाहन सामान्य जनताच होऊ शकेल. म्हणजे दुसरं कुणीही नाही. इकडे काय लगेच क्वेश्चन आलाय बघा. 5 नंबरचा क्वेश्चन आहे तो. बघा. इथे क्वेश्चन काय आलाय? श्रीमंत क्रांती करू शकत नाहीत. सैफूभाईच्या मते श्रीमंत क्रांती करू शकत नाहीत. विधान कसं आहे? योग्य विधान आहे. भरपूर वेळा काय वाटतं आपण पॅसेजमध्ये जर शब्द शोधत गेलो, की श्रीमंत क्रांती करू शकत नाही, हे आपल्याला कुठेही सापडणार नाही. आणि शेवटी आपण काय करतो, की याला रॉंग करून येतो. आणि हे आपल्याला वाटतं, की आपण बरोबर सोडवलेलं आहे, पण हे चुकतं बघा. म्हणून या गोष्टींकडे लक्ष आहे. श्रीमंत क्रांती करू शकत नाही हे कुठून आलेला आहे? हा कीवर्ड्सच्या आधारे विचारलेला क्वेश्चन आहे बघा. ठीक आहे. आता आधी जा. क्रांतिकारक चळवळ यशस्वी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रेरणाच आवश्यक आहे. म्हणजे काय दुसरी गोष्टच नाही म्हणतोय हा. हे विधान काय म्हणतं आंतरराष्ट्रीय प्रेरणाच. बाकी दुसरं काहीच नाही. पॅसेजमध्ये काय आलेलं आहे सुरुवातीला, की 2 गोष्टी निर्भर असतात ते. म्हणून हे विधान कसं होईल? हे विधान अयोग्य होतं आणि हे विधान योग्य होतं. म्हणजे याचा अर्थ काय, की हे सेकंड नंबरचं जे आहे ते याचं ॲन्सर आहे. तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. अभ्यास करत असताना सुरुवातीच्या स्टेजला ही फार स्लो प्रोसेस आहे. पण जसं-जसं आपण प्रॅक्टिस करत जातो, जसं-जसं क्लास डेव्हलप होत जातं, तुमचं माइंड डेव्हलप होत जातो, तुमची आकलन क्षमता जशी-जशी वाढत जाईल, तसं-तसं त्याचा तो तुमचा वेग जो आहे तो वाढत जातो. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण बघितलेले कीवर्ड्स एकदा त्यांना पुन्हा सर्वांना गोल करून घ्यावा. केवळ हा याच्यातला आहे. ना हे आहे. सैफूभाई व्यक्ती आलंय म्हणून. दौड या गोष्टींना आपण गोल केलं. आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही एक
ठीक आहे. उदाहरणातून मिळते. त्यानंतर सर्वाधिक क्रांतीप्रवण असा वर्ग हे इम्पॉर्टंट आहे. तर हे 2 काही दिले. दुसरा शक्तिस्रोत म्हणजे याला गोल करायला सांगितलं होतं. क्रांतीची लढाई तेच लढवू शकतील, ज्यांच्याकडे हरण्याजोगं काहीच नसतं. ठीक आहे. म्हणून म्हणतो क्रांतीचं वाहन सामान्य जनताच होऊ शकेल. इम्पॉर्टंट आहे सर्व हे. ठीक आहे. मलाही असंच वाटतं. छान. आज जनतेत जो उत्साह आहे तुला ठाऊक आहे. आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कशी प्रेरणा मिळते बघ. मागचं महायुद्ध जगात चांगलीच आग पेटून गेलं. ते युद्ध जुंपलं याचं कारण साम्राज्यवादाचं फळ. बघा इथून पुन्हा इम्पॉर्टंट आहे. बघा पॅसेजमध्ये जेव्हा असा ऑड वर्ड येतो ना, की साम्राज्यवाद किंवा साम्यवाद, लोकशाही हे जे वर्ड्स येतात, तेव्हा इम्पॉर्टंट काय आहे? तर याला गोल करायचं. साम्राज्यवादाचं फळ. ठीक आहे. साम्राज्यवादाचं फळ म्हणजेच मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, म्हणून म्हणजे जर वर्ड्स आले असतील तर त्याला गोल करत चला. ठीक आहे. याच्यावर इम्पॉर्टंट असेल, याच्यावर आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहेत. साम्राज्यवादाचं फळ म्हणजे भांडवल आणि पक्का माल यासाठी याला गोल करा. यासाठी सुरक्षित बाजारपेठा ताब्यात ठेवण्याची किंवा हिरावून घेण्याची धडपड. बघा बाजारपेठा ताब्यात ठेवण्याची किंवा हिरावून घेण्याची धडपड. जर्मनीला नव्या वसाहती हव्या होत्या. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 2 मिनिटापूर्वी, जर पॅसेजमध्ये जेव्हाही एखादा देश येईल त्याला गोल करा. त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस काय आहेत तर जास्त आहेत. आता जर्मनी इथं देश आला, याच्यावर काही ना काही क्वेश्चन येऊ शकतो बघा. जर्मनीला नव्या वसाहती हव्या होत्या. इथं काय शब्द आलाय? वसाहती. ठीक आहे. इकडे काय म्हणतोय? बाजारपेठा हा इथं वर्ड आहे. ठीक आहे. याच्यावर काही क्वेश्चन आलेला आहे का ते आपण थोड्या वेळात बघूया बघा. पण धरित्रीची तर वाटणी होऊन गेली होती. त्यामुळे युद्ध करूनच वसाहती बघा करूनच देअर इज नो अदर वे. ओन्ली वे काय आहे? तर युद्ध हा एकच वे आहे. युद्ध करूनच वसाहती बळकावणं भाग होतं. झालं. वसाहतीचे धनी असणाऱ्या इंग्लंड आणि फ्रान्स बरोबर देश आहेत गोल करत चला. ठीक आहे. इंग्लंड आणि फ्रान्स बरोबर जर्मनी जुंपली. जर्मनी हरला हे बरं झालं. परंतु, किंतु, मात्र हे वर्ड्स फार इम्पॉर्टंट असतात. पण साम्राज्यवादाच्या साखर झोपेत अडथळा आणणारा नवा वैरी जन्माला आला. आता बघा हा जो वर्ड आहे याला वेगळ्याच कलरने आपण गोल करूया. कुठला? पण साम्राज्यवादाच्या साखर झोपेत अडथळा आणणारा नवा वैरी. वैरी हा शब्द इथं सुद्धा हा इम्पॉर्टंट आहे. वैरी जन्माला आला साम्यवाद. आता इथं थोडंसं आपण थांबू. आता कारण की आपल्याला पुन्हा त्या बोर्डवर जायला लागेल. बघा काय म्हणतोय हा? जर्मनी हरला हे बरं झालं, पण साम्राज्यवादाच्या साखर झोपेत. आता साखर झोप या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा हे लक्षात यायला पाहिजे. साखर झोप. ठीक आहे. बघा काय वर्ड होता तो? साखर झोप हा वर्ड. साखर झोप म्हणजे काय? साखर झोप म्हणजे आपल्याला काय वाटतं, की गाढ झोप. ठीक आहे. शब्द काय आलेला आहे? साम्राज्यवादाच्या साम्राज्यवादाच्या साखर झोपेत. साम्राज्यवादाच्या साखर झोपेत. साम्राज्यवादाच्या साखर झोपेत नवा वैरी जन्माला आला. साम्यवाद. आता बघा इथं हे इम्पॉर्टंट आहे. काय? तर साम्राज्यवादाच्या साखर झोपेत नवा वैरी जन्माला आला साम्यवाद. आता आपल्याला काय वाटतं, की साम्यवादा अगोदर साम्राज्यवाद झोपेत होता. झोपेत म्हणजे काय? निद्रिस्त होता, इनॅक्टिव्ह होता. ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाहीये. साखर झोप बघा, आपण जेव्हा साखर झोप कधी लागते? तर सकाळी सकाळी साखर झोप लागते. याचा अर्थ एक्झॅक्टली काय घ्यायचा या वर्डचा हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. साखर झोप म्हणजे काय? आपल्याला कधी लागते साखर झोप? तर सकाळी लागते, पहाटे पहाटे लागते. ठीक आहे. पहाटे पहाटे लागते. म्हणजेच काय? झोपेची प्रक्रिया साखर झोपेमध्ये कशी असते? विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये असते. ते गाढ झोप आहे ती. म्हणजे याचा अर्थ काय? हा वर्ड कधी वापरतात? जेव्हा एखादी प्रक्रिया विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये असेल. ठीक आहे. विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये असेल, तेव्हा साखर झोप हा शब्द वापरतात. म्हणजे आता समजा 13 सप्टेंबरला आपली एक्झाम आहे. तर आता तुमच्या
अभ्यासाची जी प्रक्रिया आहे, जी अवस्था आहे, ती कशी असायला पाहिजे? साखर झोपेमध्ये असायला पाहिजे. म्हणजे काय विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये असायला पाहिजे. म्हणजे जे काही तुमचे एफर्ट्स आहेत, जे काही तुमची ताकद आहे, ती सर्व तुम्ही लावायला पाहिजे. म्हणजे काय विकासाच्या उच्च मर्यादेत. म्हणजे काय म्हणजे साम्यवाद येण्याच्या अगोदर साम्राज्यवाद याची प्रोसेस कशी असणार? विकासाच्या कुठल्या स्टेजला असणार तो? तर उच्च मर्यादेत तो असणार. ठीक आहे. साखर झोपेमध्ये असणार. मग आता साखर झोपेचा असा अर्थ घ्यायला पाहिजे. जर आपण याचा अर्थ घेतला, की तो निद्रिस्त होता. ठीक आहे. तो निद्रिस्त होता, झोपेत होता, तो इनएक्टिव्ह होता. ठीक आहे. तर हे मग काय होतं, असे जर तुम्ही शब्दशः जर अर्थ घेत गेलात, तर मग हे चुकायला लागतंय बघा. आता बघा हेच आता आता बघा इथेच काय आलंय, साम्राज्यवादाच्या इथं बघा पुन्हा साम्राज्यवादाच्या साखर झोपेत साम्राज्यवादाच्या साखर झोपेत अडथळा आणणारा नवा वैरी जन्माला आला. आता बघा म्हणजे याचा अर्थ काय? साम्यवादा अगोदर साम्राज्यवाद त्या विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये होता. तो निद्रिस्त होता का? नाही. ठीक आहे. तो निद्रिस्त नव्हता. म्हणून बघा याच्यावर क्वेश्चन एक्झॅक्टली याच्यावर क्वेश्चन आयोगाचे आलेले आहे. इथं इथं मार खातो बघा. इथं आपण असे क्वेश्चन सोडवतो ना, मग तेव्हा काय वाटतं, की आपण सोडवलं बरोबर होतं. मग चुकलं कसं काय? मग या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. 3 नंबरचा क्वेश्चन आहे. साम्यवादा अगोदर साम्यवादा अगोदर साम्राज्यवाद निद्रिस्त होता. निद्रिस्त होता म्हणजे काय? झोपेत होता. झोपेत होता का तो? इनॅक्टिव्ह होता का? नाही. तर विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये होता. म्हणून हे विधान जे आहे, हे विधान चुकीचं ठरतं. पण मुलं मॅक्सिमम वेळा काय होतात, की साखर झोप, झोप, निद्रिस्तपणा याला समानार्थी घेतात आणि हा क्वेश्चन चुकून येतात. मग एक्झाममध्ये पेपर झाल्याबरोबर 50च्या 50 क्वेश्चन आपले बरोबर असतात. मग घरी आल्याच्या नंतर आपले 10 क्वेश्चन कमी होतात. की लागल्याच्या नंतर अजून 10 कमी होतात. तर ते कमी होण्याचं, चुकण्याचं, नापास होण्याचं जे प्रमाण आहे ते कशामुळे? तर हे शब्द माहीत नसतात. कॉम्प्रिहेन्शन वाटतं तेवढं सोपं नाहीये. जर सोपं असतं तर 50 क्वेश्चन आयोगानं दिले नसते त्याच्यावर. ते इम्पोर्टंट आहे म्हणून त्याला 50 क्वेश्चन्स आहेत. नाहीतर मग मॅथेमॅटिक्सचे क्वेश्चन वाढले असते, रिझनिंगचे क्वेश्चन्स वाढले असते. तर आकलनासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्पोर्टंट आहेत बघा. ठीक आहे. तर आपण पुन्हा चला आता तिकडे जाऊया. आता तुम्हाला तो वैरी हा शब्द आला, मी तुम्हाला सांगितलं की वैरीला आपण गोल करतोय. वैरीला का गोल करायचो? बघा, वैरी वैरी जन्माला आला काय? जर्मनी हरलाय बरं झालं, पण साम्राज्यवादाच्या साखरझोपेत अडथळा आणणारा नवा वैरी जन्माला आला. वैरी या शब्दाचा अर्थ काय असतो? म्हणजे जर आपला कोणी शत्रू असेल, तर तो कसा असतो? म्हणजे त्याचे आणि आपले विचार कसे एकमेकांच्या विरुद्ध असतात. बरोबर आहे? एकसारखे समान नसतात. म्हणजे काय? जे साम्राज्यवादामध्ये जे विचार असतील, ते साम्यवादामध्ये असतील का? नाही. तर ते एकमेकांच्या विरुद्ध विचार असतील. मग आता बघा काय म्हणतो. साम्यवाद वस्तूंचं उत्पादन करायचं ते साऱ्या मानवांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी. नफा मिळवण्यासाठी नव्हे. म्हणजे याचा अर्थ हे साम्यवादात आहे. म्हणजेच काय साम्राज्यवादामध्ये काय असणार? याच्या उलट असेल. वस्तूंचं उत्पादन कशासाठी करायचं? सुखी आणि समृद्ध होण्यासाठी नाही. तर कशासाठी करायचं? तर नफा मिळवण्यासाठी करायचं. हे इथं इम्पोर्टंट आहे बघा. ठीक आहे. यंत्रामध्ये सुधारणा होतात, कारखाने वाढतात. आता बघा, इथं इम्पोर्टंट आहे. आता इथं काय साम्यवादापासून सुरुवात झाली. बघा जेव्हा पॅसेजमध्ये एखादी संकल्पना येते, तिचे काही वैशिष्ट्य येतात, कारणं येतात, परिणाम येतात. एखादी संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट त्याच्यावर आयोगाने 100% वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत बघा. ठीक आहे. तर हे आपल्याला फारच इम्पोर्टंट आहे. हे हे याच्यातलं हे इम्पोर्टंट आहे. आता बघा इथं साम्यवादापासून सुरुवात झाली. याला आपण थोडंसं कंस करूया. बघा, यंत्रामध्ये सुधारणा होतात, कारखाने वाढतात, मालाची पैदास वाढते आणि त्यासाठी त्यांच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ लागते. पण गिरायकांच्या हाती पैसा खेळावा लागतो. त्यासाठी प्रत्येक गिरायकाला पुरेसे वेतन मिळाले पाहिजे. पुरेसे वेतन मिळाले पाहिजे. पैसा कमी पडला तर मालाची खरेदी घटेल. तो माल गोदामात पडून राहील. मंदी येईल. उत्पादन घटवावं लागेल. तसे-तसे कारखाने बंद पडतील. तेवढेच कामगार बेकार होतील आणि खरेदीला पैसा नसेल, तर ते काय खरेदी करणार? क्वेशन मार्क म्हणजे काय टोन कसा आहे? निगेटिव्ह टोन आहे याचा. आणि कारखाने तरी कसे चालणार? ठीक आहे. हा कंस पूर्ण पूर्ण करतो. साम्यवाद सांगतो नफ्याचा लोभ सोडा. बघा आता इथून इथपर्यंत आपण जो कंस केला, हा कंस कशाचा आहे? साम्यवादाचा आहे की साम्राज्यवादाचा आहे?
दिसता क्षणी इथं सुरुवात झाली होती साम्यवादापासून, इथं कंस संपला, इथं साम्यवाद हा शब्द आला. मुलांना काय वाटतं, की हा जो चाललेला आहे, ही जी इन्फॉर्मेशन आलेली आहे, ती कशाची इन्फॉर्मेशन आहे? तर साम्यवादाची इन्फॉर्मेशन आहे. पण ही साम्यवादाची इन्फॉर्मेशन नाही आहे. ही साम्राज्यवादाची इन्फॉर्मेशन आलेली आहे. हा जो कंस आहे, हा कशाचा कंस आहे हा? साम्राज्यवादाचा कंस आहे. का? तर साम्यवादामध्ये काय आहे? नफा मिळवणे नाही. जर नफा मिळवणे हा उद्देशच नसेल, तर मंदी येणे, कारखाने बंद पडणे, कामगार बेकार होणे ह्या गोष्टी होणारच नाहीत. म्हणजे हा काय? हा जो कंस आलेला आहे एवढा, हा कशाचा आहे? तर साम्राज्यवादाचा आहे. ठीक आहे, लक्षात येते? एक्झॅक्टली याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. आता बघा पुढं काय हां. काय म्हणतोय हा? नफ्याचा लोभ सोडा. कारखाने तरी कसे चालणार? साम्यवाद सांगतो बघा, साम्यवाद सांगतो हा वर्ड आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? ही संकल्पना पॅसेजमध्ये आलेली आहे. म्हणजे आता काय करणार? की याच्यावर आयोग काही ना काही क्वेश्चन विचारणार. नफ्याचा लोभ सोडा. आपला देश आणि सगळं जग हे कुटुंब बांधून गरजेपुरत्याच लागलेला आहे. इम्पॉर्टंट आहे. गरजेपुरत्याच वस्तू बनवा. प्रत्येकाकडून त्याच्या कार्यक्षमतेनुसार काम घ्या. त्याच्या गरजा भागवण्या इतक्या जीवनावश्यक गोष्टी द्या. बघा, कार्यक्षमतेनुसार हा दुसरा आहे. गरजा भागवण्या इतक्या म्हणजे जास्त द्यायच्या नाही. त्याच्या कार्यक्षमतेनुसार, त्याची कार्यक्षमता नसेल तर त्याला काम देऊ नका. गरजा जेवढ्या इम्पॉर्टंट आहेत तेवढे द्या. त्याच्या वर देऊ नका. हे सगळं होईल. आता बघा इथे इम्पॉर्टंट आहे पुन्हा. काय? पण मी तुम्हाला आता सांगितलं, पण जमिनीवर किंवा कारखान्यावर कुणा एकाची मालकी नसावी. आता पण हा कसा इम्पॉर्टंट आहे हो? आता बघा, जर तुम्ही पण याच्यावर हे इम्पॉर्टंट कसं आहे? तुम्ही जर समजा असं ठरवलं, घरच्यांना कमिट केलं काय, की मी आता चांगला अभ्यास करेल. मी चांगला अभ्यास करेल. पहिला नंबर आणेल. ठीक आहे. पहिला नंबर आणेल. आता पण आईला काय म्हणता? पण आई, तू मला सकाळी 4ला उठवायचं. आता बघा, म्हणजे याचा अर्थ काय? पण जेव्हा आपण लावतो, तर कंडिशन काय झालेली आहे? हे सगळं मी करल. हे करणार, हे करणार. पण कधी? जर 4ला उठवलं तर. म्हणजे याचा अर्थ काय? हे करण्यासाठी कंडिशन काय आहे? तर ही कंडिशन आहे. म्हणजे काय? आवश्यक या गोष्टीसाठी, म्हणजे ज्याला आपण ए आणि बी जर याला उत्तर दिलं, नाव दिलं ए आणि बी या स्टेटमेंटसाठी, हे समजा सी झालं. कुठली गोष्ट आवश्यक आहे? तर सी हे स्टेटमेंट इथं आवश्यक आहे. बघा, सेम इथं काय म्हटलं यांनी? सेम इथं काय म्हटलं यांनी? की बघा, हे सगळं होईल, पण आता हे सगळं म्हणजे काय? तर हे वरच्या गोष्टी कुठल्या-कुठल्या? तर नफ्याचा लोभ सोडता येईल. सगळं देश हे कुटुंबही मानता येईल. ठीक आहे. ही पण गोष्ट होईल. कार्यक्षमतेनुसार काम पण देऊ आपण. जीवनावश्यक एवढ्या गोष्टी पण देऊ. पण हे कधी होईल? पण जमिनीवर किंवा कारखान्यावर कुणा एकाची मालकी नसावी. आता कुणा एकाची नसावी म्हणजे काय कुणाचीच नसावी असं म्हणतोय का? नाही. म्हणजे काय सर्वांची मालकी असावी, एका माणसाची नाही. उत्पादनाची सर्व साधनं उत्पादनाची सर्व साधनं भल्या मोठ्या कुटुंबाच्या मालकीची हवीत. आता भल्या मोठ्या कुटुंबाच्या म्हणजे काय? समाजाच्या मालकीची असावीत, एकत्रित मालकीची असावीत, असं हा म्हणतोय बघा. आता बघा, पहिलाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा तुम्ही आधी वाचायला पाहिजे. हा पॅसेज आधी वाचा, सोडवा आणि त्याच्यानंतरच मग इकडं हे करा. काय म्हणतोय? पुढील विधानांचा उतार्याच्या संदर्भात, म्हणजे याचं काय म्हणतोय हा? उतार्याच्या संदर्भात म्हणजे काय? तुमचं स्वतःचं जनरल नॉलेज सांगू नका. जे काय असेल ते काही सांगू नका. साम्यवादात उत्पादनाची साधनं एकत्रित मालकीची असावीत. येस, आपण आत्ताच वाचलं. नफ्याचा लोभ सोडावा. येस, आपण वाचलं. साम्यवादासंबंधित वाचलेलं आहे ते. त्यानंतर काय? व्यक्तींना गरजेपुरत्याच जीवनावश्यक गोष्टी मिळाव्यात. येस, तिन्हीही विधानं बरोबर आहे. पण याच्यात आपण बघा, पण हा शब्द आपण कुठं बघितला होता हो? पण कुठल्या विधानासाठी बघितला होता? की उत्पादनाची साधनं एकत्रित मालकीची असावी ही कंडिशन सांगितली होती बघा पॅसेजमध्ये. म्हणजे
पण नंतर आलेलं जे विधान आहे ते हे होतं. इथं दिलेलं आहे यांनी काय, की हे सगळं होईल पण, कधी पण, हे सगळं होईल पण काय, जमिनीवर किंवा कारखान्यावर कुणा एकाची मालकी नसावी. उत्पादनाची साधनं भल्या मोठ्या कुटुंबाच्या मालकीची हवीत. म्हणजे काय, ही कंडिशन आहे. एकत्रित मालकीची असावीत, ही कंडिशन इथे आलेली आहे. येस, आहे उत्पादनाची साधनं एकत्रित मालकीची हवीत. येस, ही कंडिशन आहे आपल्या पॅसेजमध्ये आलेली. बरोबर आहे. ही कंडिशन आहे. नफ्या लोभ सोडावा बरोबर आहे. व्यक्तींना गरजेपुरतेच जीवनाशोक इष्ट मिळा. येस, हे बरोबर आहे. कुठल्या याचं येतं उत्तर? 3 नंबरचं याचं उत्तर येतं. बघा तिन्ही बरोबर. ए व बी हे सी करता आवश्यक. इथं थोडंसं अगोदर चुकलं. तर इथं वच्या ठिकाणी इथे हे पाहिजे होतं. ए हे बी व सी करता आवश्यक. 3 नंबरचं याचं उत्तर निघतं बघा. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन झालाय आपला. पुढे बघा. सेकंड क्वेश्चन. इथं काय, सैफूबाईच्या मते साम्यवाद काय सांगतो? बघा क्वेश्चन कुठं तयार झालेला आहे, हा साम्यवाद काय सांगतो म्हणजे काय, तर क्वेश्चन कुठं तयार झालेला आहे, तर साम्यवादाचे जे काही तुम्हाला वैशिष्ट्य आलं, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, जर पॅसेजमध्ये एखादी संकल्पना येत असेल, पॅसेजमध्ये एखादी संकल्पना येत असेल, तर त्याच्यावर आयोग त्याच्या वैशिष्ट्यांवर, त्याच्या कारणांवर, परिणामांवर आयोग क्वेश्चन विचारतोच विचारतो. बघा क्वेश्चन आहे इथं, नफ्याचा लोभ सोडावा. येस, आलेला आहे. लोकांना भरपूर वेतन द्यावे. भरपूर वेतन आलं होतं का? नाही. इथं काय आलं होतं? पुरेसे. ठीक आहे. म्हणून हे विधान चुकीचं आहे. उत्पादनाच्या साधनांवर एकत्रित मालकी असावी. आत्ताचा जो पहिला क्वेश्चन बघितला तोच रिपीट झालेला आहे इथं. प्रत्येकाकडून त्याच्या गरजेनुसार काम घ्या. गरजेनुसार नाही. तर काय आहे तिथे? कार्यक्षमतेनुसार यायला पाहिजे होतं. म्हणजे याचा अर्थ काय? की काय कुठले 2 विधानाबरोबर ए आणि सी. म्हणजे काय 4 नंबरचं हे उत्तर याचं येतं बघा. ठीक आहे. आता थोडासा एकदा विचार करा अजून, की हे जे विधान आहे, लोकांना भरपूर वेतन द्यावे. भरपूर वेतनच्या ठिकाणी जर आपण पुरेसे जर शब्द असता, म्हणजे 18-19 ला जो पॅटर्न आपण बघितला, 17-18 आणि 19 ला सोपं आहे, पण चुकतं. कसं? इथे जर समजा आलं असतं, लोकांना भरपूर वेतन द्यावे, भरपूर या शब्दाच्या ऐवजी जर पुरेसे हा शब्द आला असता, कसा लोकांना पुरेसे वेतन द्यावे, तर हे विधान योग्य झालं असतं का? आता मला वाटतंय की 100% लोकांना असं वाटलं असेल, येस हे विधान बरोबर झालं असतं. पण नाही. हे विधान बरोबर नाही. हे विधान चुकतंच तरीही. का? पॅसेजमध्ये काय आलेलं आहे, क्वेश्चन कशा संबंधी आहे, साम्यवादासंबंधी. उत्तर कशा संबंधी यायला पाहिजे, साम्यवादासंबंधी यायला पाहिजे. ठीक आहे. पॅसेजमध्ये काय कशा संबंधी आलं होतं ते बघा एकदा. बघा. आपण यंत्रामध्ये पासून आपण याला काय केलं होतं, गोल केलं होतं बघा. यंत्रामध्ये ते इथपर्यंत कसे चालणार, ही विधान मी तुम्हाला सांगितलं होतं, की हे साम्राज्यवादासंबंधी आलेलं आहे. बरोबर आहे. पुरेसे वेतन मिळावे हे विधान जे आहे, या कंसातलं विधान आहे, हे साम्राज्यवादासंबंधी आलेलं विधान आहे. आपला क्वेश्चन कशासंबंधी आहे, तर साम्यवादासंबंधी आहे, साम्राज्यवादासंबंधी नाही. म्हणजेच काय, जर म्हणजेच काय, जर या 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये, या 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये नाही 3 नाही, 2 नंबरच्या क्वेश्चनमध्ये इथे जर भरपूर वेतन द्याच्या ठिकाणी भरपूर वेतन द्यावे, इथे जर पुरेसे जरी टाकलं असतं, तरी पण काय झालं असतं, हे विधान चुकलंच असतं. कारण की क्वेश्चन कशा संबंधी आहे, हा साम्यवादासंबंधी. लोकांना पुरेसे वेतन द्या हे विधान योग्य असतं, पण अकॉर्डिंग टू पॅसेज, नॉट क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता 3 नंबरचा क्वेश्चन बघा. हे काय, जर्मनीला भांडवल व पक्का माल हवा होता. पॅसेजमध्ये काय आलेलं आहे, जर्मनीला काय हवं होतं, भांडवल व पक्का माल असं कुठेही आलेलं नाही. क्वेश्चन कुठं तयार झाला हे सर्वात आधी इम्पॉर्टंट आहे. जिथं देश आहे तिथं क्वेश्चन तयार झाला. भांडवल व पक्का माल नाही, तर जर्मनीला वसाहती हव्या होत्या असं आलेलं आहे पॅसेजमध्ये. ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपण बॅचमध्ये अजून एकदा व्यवस्थित प्रकारे घेऊया. याचं एक्सप्लेनेशन मी बघायला सांगितलं, साम्यवादा अगोदर साम्राज्यवाद निद्रिस्त होता, हे विधान चुकतं. निद्रिस्त नाही, तर तो विकासाच्या उच्च मर्यादेमध्ये साखर झोप या ऑड वर्डवर आलेला आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय जाईल, हे विधान सुद्धा चुकतं, हे विधान सुद्धा चुकतं. म्हणजे काय, कोणते विधान योग्य आहे विचारलेलं आहे, म्हणजे ए योग्य आहे, दोन्हीही नाही. 4 नंबर त्याचं उत्तर जातं बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा पहिलाच क्वेश्चन आपला आहे. सैफूबाईच्या मते भारतीयांना पूर्वी कसे मरावे ते माहित नव्हते. विधान कसं आहे, हे चुकीचं विधान आहे. मरणं माहित होतं, पण काय स्वतःसाठी नाही. ठीक आहे.
साम्यवादात पैसा नसेल, बघा तोच मगाचा क्वेश्चन आहे. साम्यवादात पैसा नसेल तर कारखाने बंद पडू शकतील, परंतु साम्राज्यवादात त्याकरता कारखाने बंद पडू शकत नाहीत. हे विधान सुद्धा अयोग्य आहे बघा. जो कंस आपण केला होता ते तुम्हाला एकदा वाचा. त्यामध्ये याचं उत्तर सापडतं. सरळ सरळ आहे, अयोग्य आहे. कोणते विधान अयोग्य आहे बघा. याच्यावर लक्ष द्यायचं बरं का. इथं काय होतं, आता आपण केलं इथं अयोग्य अयोग्य. क्वेश्चन काय आहे ते वाचतच नाहीत मुलं. काय विचारलं, अयोग्य म्हणजे याचा अर्थ काय, दोन्हीही ए आणि बी दोन्ही अयोग्य आहेत. तेच जर इथं योग्य विचारलं असतं तर याचं उत्तर काय झालं असतं, हे उत्तर झालं असतं 4 नंबरचं. पण क्वेश्चन काय, अयोग्य म्हणून याचं उत्तर 3 नंबर. ए आणि बी दोन्हीही अयोग्य. योग्य आणि अयोग्यवर इथं क्वेश्चनवर लक्ष द्यायचं, त्याशिवाय काही खरं नाही. त्यानंतर 5 नंबरचा बघा. सैफूबाईच्या मते क्रांतिकारी चळवळ यशस्वी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रेरणाच नाही, आंतरराष्ट्रीय प्रेरणाच नाही, तर इथे 2 गोष्टी सांगितल्या होत्या, एकच नाही. प्रेरणाचं म्हटल्यानंतर कीवर्ड होतो, हार्ड करतो स्टेटमेंट, म्हणून हे आहे. श्रीमंत क्रांती करू शकत नाहीत, येस विधान. याचं एक्सप्लेनेशन सुरुवातीला दिलेलं आहे. म्हणजेच काय, बी योग्य परंतु ए अयोग्य. या इतक्या डिटेलमध्ये इतकं बारीक हे वाचायला पाहिजे. या एक्सप्लेनेशनचा फायदा कधी होईल, तुम्ही जर आधी जो पॅसेज वाचलात तर 2014चा पॅसेज आहे, पहिलाच पॅसेज आहे. ठीक आहे. तर बघा, आपली बॅच जी आहे, ऑनलाईन बॅच आहे, ही बॅच आपण अशाच प्रकारे हे एक्सप्लेनेशन्स वगैरे तुम्हाला मिळतील. हे कधी चालू होणार आहे, तर 16 जुलैला ही बॅच आपली चालू होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय घेणार आहे, याच्यामध्ये या बॅचमध्ये आपण आयोगाचे सर्व पेपर जे आहेत ते आपण इथेच घेणार आहे. आयोगाचे जे आहेत ते सर्व पेपर 2013 ते 2019 आधी आपण सर्व बेसिक क्लिअर करून घेणार आहे. म्हणजे पहिले 10 ते 12 क्लासेस जे आहेत ते सर्व बेसिकवरच चालणार आहेत. दीड पावणे 2 ते 2 तास आपली डेलीचं आपलं हे रुटीन असेल. 2 ते 4 हा बॅचचा टायमिंग आहे. ठीक आहे. आयोगाचे 2013 ते 2019 सर्व पेपर क्लासमध्येच होतील. सर्व जे काही बेसिक आहे ते क्लासमध्ये होईल. माझं जे बुक आहे फक्त उतार्याचं शारदा अकॅडमीतर्फे प्रकाशित झालेलं, ते पूर्ण पुस्तक आपण अशाच एक्सप्लेनेशन थ्रू इथे सॉल्व्ह करून घेणार आहे. ठीक आहे. ते पूर्ण पुस्तक होईल आणि किमान 3 टेस्ट आपल्या क्लासमध्ये होतील. बघा, क्लास टेस्ट होतील. म्हणजे एका महिन्याची बॅच असेल ही, या बॅचमध्ये एवढं हे सर्व होणार आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मग आयोगाचे पेपर, माझं पुस्तक, जे काही बेसिक मटेरियल असेल, बेसिक कॉन्सेप्टचं, ते तुमच्यापर्यंत कसं मिळेल. 16 तारखेला जेव्हा आपली 16 जुलैला ही बॅच जी चालू होणार आहे, या बॅचसाठी तुम्हाला 13 तारखेपर्यंत तुम्हाला याचे ॲडमिशन्स करून घ्यायचे आहे. ठीक आहे. ॲडमिशन पूर्ण करून घ्यायच्यात. म्हणजेच काय, 14 जेवढे काही लोक येतील त्यांचे डिटेल ॲड्रेस येतील. त्या ॲड्रेसवर जे काही पुस्तक असेल, बेसिकचं मटेरियल असेल, आयोगाचे क्वेश्चन्स असतील, हे त्यांच्या ॲड्रेसवर घरपोच तुम्हाला मिळून जातील. आणि मग जसं आत्ता आपण घेतलंय, की आता तुमच्याजवळ जर समजा मी आधी सांगितलं असतं, 2014चा पेपर काढा, पहिला पॅसेज सोडवा आणि त्यानंतर आपण हे असं एक्सप्लेनेशन घेतलं असतं. याच प्रकारे ही बॅच रन होत जाईल बघा. ही बॅच केल्याच्या नंतर हे 100% मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला कमीत कमी इम्प्रूव्हमेंट जी आहे कॉम्प्रिहेन्शनमधली, तर मी तुम्हाला सांगतो, तर ही कमीत कमी 30 मार्कांची पूर्ण इम्प्रूव्हमेंट असेल. 30 मार्क्सची. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 100चं जर तुमचं टार्गेट असेल कॉम्प्रिहेन्शनमध्ये, जर 150चं जर टार्गेट तुमचं सीसॅटमध्ये असेल, तर कॉम्प्रिहेन्शनला 100 मार्क्स आलेच पाहिजे आउट ऑफ 125. आणि हे 100 मार्क्स काढून देण्याची जबाबदारी ही माझी राहील पूर्ण याची. याच्यात 100 मार्क्स येणार म्हणजे येणार, पण तुमचं सिरियसनेस फार इम्पॉर्टंट आहे. दुपारी 2 ते 4 झोपेचा वेळ असतो, आयोगाचा वेळ आहे सीसॅटच्या पेपरचा. तर एक्झॅक्टली त्याच वेळेत आपण ही बॅच चालू करणार आहे. 16 तारखेपासून बॅच चालू होईल. तर याच्यामध्ये सर्व तुमचे किती पॅसेज होतील, काय काय होईल ते अजून डिटेलमध्ये सांगतो बघा. तर बघा, पॅसेज आयोगाचे किमान 60 पॅसेज आहेत. माझ्या पुस्तकामध्ये 225 पॅसेज आहेत. 3 टेस्ट म्हटलं तरी किमान 30 पॅसेज होतात. म्हणजे काय, तर याचं जर आपण बघितलं 295 च्या आसपास. म्हणजे काय, तर एक 300 पॅसेज तुमचे एक्सप्लेनेशन थ्रू तुमचे क्लिअर होऊन जातील, बेसिक थ्रू क्लिअर होऊन जातील. आणि बॅच चालू झाल्याच्या नंतरच पहिल्या 10 दिवसांमध्येच तुमचा कॉन्फिडन्स एवढा बूस्ट झालेला असेल, की मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही 150 पेक्षा कमी टार्गेट तुम्ही इथे ठेवणारच नाही. अचिवेबल टार्गेट आहे 150, तर हे होऊ शकतं. पण कॉम्प्रिहेन्शनमध्ये 100 मार्क्स आले पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे होणारं आहे, सर्व काही होणारं आहे, मला असं वाटतं.
म्हणून ही बॅच आपली जी 16 तारखेला होणार आहे, त्याची फी 2000 फी आहे याची. ₹2000 फी आहे. ती तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये समजूनच जाईल. तुम्हाला आपलं जे ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुमच्या खाली स्क्रीनवर तुम्हाला शारदा अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलचं तुम्हाला लिंक दिसेल. ती लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉइन करा. त्यावर सर्व डिटेल्स तुम्हाला येतील, की फीज काय आहे, किती दिवसांची बॅच असेल, कुठले-कुठले होतील. बघा क्लासमध्ये तुम्हाला 125 मार्क्सचं हे तर आपण कव्हर करणारच आहे कॉम्प्रिहेन्शन. पण बघा, की योग्य निष्कर्ष चे जे क्वेशन्स आलेले निष्कर्ष असेल. त्याच्यानंतर काय आहे, तर गृहीतकाचे एक 2 क्वेशन तुमच्या रिझनिंगमध्ये मागच्या वर्षी बघितले होते. तर्क, ठीक आहे. तर्क, अनुमान, क्लोज कॉम्प्रिहेन्शनचा एक प्रकार आहे बघा, क्लोज कॉम्प्रिहेन्शन. तर हे सर्व होईल. म्हणजे साधारणतः 155 मार्क्स टू 160 मार्क्स हे तुमचे क्लासमध्ये या एका महिन्यात कव्हर होतील. आणि सी-सॅटमध्ये तुम्हाला माहिती आहे कॉम्प्रिहेन्शनमध्ये जेवढा वेळ तुम्ही इंटेन्सिव्हली द्याल, त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स काढून देण्याची ताकद याच्यामध्ये आहे. ठीक आहे? तर धन्यवाद. तर आपण आपली जी बॅच आहे आता 16 तारखेला आपण डायरेक्टली ऑनलाईन मिळणार आहे. शारदा अकॅडमीच्या ॲप थ्रू. प्ले स्टोअरवर हे ॲप लॉन्च झालेलं आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. शारदा अकॅडमी याच नावानं हे ॲप आहे. ठीक आहे? तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही वेळ दिल्याबद्दल.